नमस्कार. बायोलॉजीच्या या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट. ह्यूमन जिनोम प्रोजेक्टमध्ये आज आपण ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट पाहणार आहे. द ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट वॉज इनिशिएटेड इन 1990. 1990 साली ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट, ह्यूमन मानवामधले सर्व जीन्स कोणते आहेत, कोणतं कॅरेक्टर कंट्रोल करतात याचा अभ्यास 1990 साली सुरू झाला. अंडर द इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्यूमन जिनोम ऑर्गनायझेशन ही जी संघटना आहे त्या संस्थेमार्फत काय केला, हा प्रोजेक्ट सुरू झाला. HUGO, इंटरनॅशनल ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ ह्यूमन जिनोम ऑर्गनायझेशन. This project was coordinated by the US Department of Energy and National Institute of Health. काय US युनायटेड स्टेट आणि डिपार्टमेंट एनर्जी अँड नॅशनल इन्स्टिट्यूटच्या कोऑर्डिनेशनमध्ये सहकार्यानं हा प्रोजेक्ट सुरू झाला. इंटरनॅशनल पार्टनर इन द युनायटेड किंगडम, फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया अँड चायना. त्यांच्याबरोबर कोण कोण कोलॅबरेट होतं तर फ्रान्स, जर्मनी, जपान, इंडिया आणि चायना त्याच्यामध्ये त्यांनी सहभाग घेतला. द ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट फॉर्मली बिगॅन इन 1990 अँड वॉज कम्प्लिटेड इन 2003. काय हा जो ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट स्टार्ट झाला 1990ला आणि 2003 साली पूर्ण झाला. द ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट इज मल्टीनॅशनल रिसर्च project to determine the genomic structure of human. काय जिनोमिक स्ट्रक्चर, ह्युमनचं जिनोमिक स्ट्रक्चर स्टडी करणारा हा प्रोजेक्ट होता. द मेन एम ऑफ प्रोजेक्ट आर, त्याचा उद्देश काय होता, ह्या प्रोजेक्टचा काय उद्देश होता तर पहिला उद्देश आहे मॅपिंग द एंटायर ह्यूमन जिनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. काय म्हटलेलं आहे, मॅपिंग ऑफ द एंटायर ह्यूमन जिनोम ॲट द लेवल ऑफ न्यूक्लियोटाइड सिक्वेन्स. न्यूक्लियोटाइडचे सिक्वेन्स जे आहेत, क्रम आहेत, ते क्रमचा अभ्यास करणे असा हा त्याचा हेतू होता. त्यानंतर टू स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डाटाबेस. स्टोअर द इन्फॉर्मेशन कलेक्टेड फ्रॉम द प्रोजेक्ट इन डाटाबेस. डाटाबेसमध्ये काय करणे, स्टोअर करून ठेवणे, इन्फॉर्मेशन कॉम्प्युटराइज करून ठेवणे. टू डेव्हलप टूल्स अँड टेक्निक फॉर ॲनालिसिस ऑफ द डाटा. आणि या याचे जीनचे काय करणं, ॲनालिसिस करण्यासाठी, डाटाचा ॲनालिसिस करण्यासाठी त्याला लागणारे टेक्निक आहे, कॉम्प्युटर नॉलेज आहे, ते डेव्हलप करणे. ट्रान्सफर ऑफ द रिलेटेड टेक्नॉलॉजी टू द प्रायव्हेट सेक्टर्स सच ॲज इंडस्ट्रीज. आणि काय करणे, ही जी नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप केलेली आहे त्याचा काय करणे, ट्रान्सफर ऑफ द रिलेटेड टेक्नॉलॉजीज टू द प्रायव्हेट सेक्टर. प्रायव्हेट सेक्टरना तिचे काय करणे, माहिती प्रोव्हाइड करणे. टेकिंग केअर ऑफ द लीगल, इथिकल अँड सोशल इश्यूज विच मे अराईज फ्रॉम प्रोजेक्ट. त्याचबरोबर काय करणे, कायदेशीर त्यानंतर सामाजिक वगैरे बांधिलकी राखून काय करणे, त्याचं हा प्रोजेक्ट काय करणे, पूर्ण करणे. ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट वॉज क्लोजली असोसिएटेड विथ रॅपिड डेव्हलपमेंट ऑफ न्यू एरिया इन बायोलॉजी. हा ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट हा काय आहे, नवीन डेव्हलपमेंट आहे बायोलॉजीमधली, नवीन एरिया डेव्हलप झालेला आहे, कॉल्ड बायो इन्फॉर्मॅटिक्स. आणि त्याला काय म्हणतात, बायो इन्फॉर्मॅटिक्स असे म्हणतात. द वर्क ऑफ ह्यूमन जिनोम प्रोजेक्ट वॉज अलाउड रिसर्चर्स टू बिगिन टू अंडरस्टँड द ब्ल्यूप्रिंट इन बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्टिंग द ह्यूमन जिनोम. ह्यूमन जिनोमचं कन्स्ट्रक्शन करताना की त्याची ब्ल्यूप्रिंट तयार करायची, की
कोणकोणते जीन्स आहेत, कोणत्या क्रोमोसोमवर आहे, त्याचा पोझिशन काय आहे, ते कोणतं फंक्शन कंट्रोल करतात, कॅरेक्टर कंट्रोल करतात, अशा पद्धतीनं. ॲज रिसर्चेस लर्न मोर अबाउट द फंक्शन्स ऑफ द जीनोम अँड प्रोटीन, त्याचबरोबर त्या जीनोमचं फंक्शन आणि त्या प्रोटीनचं त्यांनी सिंथेसाइज केलेलं जे प्रथिन आहे, प्रोटीन्स आहे, त्याचं फंक्शन काय आहे याचा अभ्यास करणे. दिस नॉलेज विल हॅव अ मेजर इम्पॉर्टंट इन द फील्ड लाईक मेडिसिन, आणि त्याचा अतिशय उपयोग कशामध्ये होणार आहे तर मेडिसिनमध्ये होणार आहे, बायोटेक्नॉलॉजीमध्ये होणार आहे, अँड द लाईफ सायन्स. मेडिसिन, बायोटेक्नॉलॉजी अँड द लाईफ सायन्स. देअरफॉर ह्युमन जिनोम प्रोजेक्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्यामुळं काय आहे, हा अतिशय महत्त्वाचा टप्पा आहे, महत्त्वाचा घटक आहे. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट वॉज टू प्रोव्हाइड अ कम्प्लीट अँड accurate sequence of the 3 billion DNA base pairs that make up the human genome. काय म्हटलेलं आहे, 3 दशअब्ज एवढे नायट्रोजिनस बेस पेअर DNA वरचे काय केलेले आहे, त्याचा क्रम कुठल्या क्रमानं, पहिला कोणता, दुसरा कोणता, तिसरा कोणता, प्रत्येक क्रोमोसोमवरचा याचा अभ्यास केला गेलेला आहे याच्यामध्ये अप टू ह्युमन जिनोम अँड टू फाइंड आउट द estimated number of human genome. Now about 33,000 gene have been estimated to be present in human. काय आहे की पूर्वी असं वाटत होतं की जवळजवळ 3 अब्ज जीन्स असतील ह्युमन बिईंगमध्ये, पण एक्झॅक्टली आता काय झालेलं आहे, 33,000 जीन्स, वेगवेगळे जीन्स आहेत मानवाच्या DNA आहेत, हे काय झालेलं आहे, माहीत झालेलं आहे. द प्रोजेक्ट वॉज ऑल्सो एम टू सिक्वेन्स द जिनोम ऑफ सेव्हरल अदर ऑर्गॅनिझम सच ॲज बॅक्टेरिया. त्याचबरोबर ह्या प्रोजेक्टबरोबर मानवाचे जिनोम्स बघतानाच इतरही प्राण्यांचे त्यांचाही जिनोम्सचा स्टडी केलेला आहे. ई कोलाय आहे, सिनोरॅबिडी डिटीज इलिगॅन्स, अ फ्री लिव्हिंग नॉन पॅथोजेनिक निमॅटोड. हा काय आहे, गोलक्रमी एक आहे, तर तो पॅरासाईट नाही आहे, पॅथोजेनिक नाही आहे, त्याचेही जिनोम्स पाहिलेले आहेत. सॅकॅरोमायसिस सेरेविसी ही ईस्ट आहे, ड्रॉसोफिलाय मेलानोब्लास्टर फ्रूट फ्लाय आहे, प्लॅट लाईक राईस, अर्बॅडिओप्सिस मस्क्युलस माऊस आहे, एक्सेट्रा. यांचे काय केलेलं आहे, जीन्स काय केलेले आहे, जीन्स स्टडी केलेले आहेत. द कम्प्लीट जीनोम सिक्वेन्स ऑफ दीज मॉडेल ऑर्गॅनिझम विल बी युजफुल फॉर कंपॅरेटिव्ह स्टडी दॅट विल अलाव द रिसर्चेस टू स्टडी द जीन फंक्शन इन दीज ऑर्गॅनिझम्स. आणि यांचा इतर प्राण्यांचा अभ्यास वनस्पतींचा कशासाठी केला आहे तर तुलनात्मक, त्यांच्यात आपल्यात साम्य काय आहे, ते जीनचं फंक्शन काय चालतं ह्याचा अभ्यास करण्यासाठी, त्याचबरोबर संशोधनासाठी त्याचा काय होतो, तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी उपयोग होतो. तर अशासाठी त्यांचे काय झालेले आहेत, जिनोम प्रोजेक्ट, ह्युमन जिनोम प्रोजेक्टमध्ये काय केलेलं आहे, त्याचा स्टडी केलेला आहे. द सिक्रेट ऑफ अवर कॉम्प्लेक्झिटी मे लाय नॉट इन द नंबर ऑफ अवर जीन बट हाऊ वी यूज देम. काय आहे, याचं जे सिक्रेट आहे की कुठे जीन आहेत वगैरे, त्याच्यापेक्षा तो कशा पद्धतीने बिहेव करतो, त्याचं कॅरेक्टर कसं कंट्रोल करतो, हे महत्त्वाचा भाग आहे. इट विल लीड टू अंडरस्टँडिंग द जीन स्ट्रक्चर अँड फंक्शन इन अदर स्पेसीज. त्याचबरोबर हे ते जीन्स इतर स्पेसीजमध्ये कशा पद्धतीने असतात, त्याचं कार्य कसं चालतं, त्याची रचना कशी आहे, हेही स्टडी त्याच्यामध्ये केलेलं आहे. सिन्स वी पजेसेस मेनी ऑफ द जीन्स सेम ॲज दीज ऑफ फ्लाईज. काय, ड्रॉसोफिला मेलानोब्लास्टर आहे, राऊंडवर्म आहे, माईस आहे, यांच्या स्टडीवरनं अनेक जीन कॉमन आहेत, त्यांच्यामध्ये असणारे कॉमन जीन आहेत आणि कॉमन कॅरेक्टर कंट्रोल करणारे आहेत, याचा अभ्यास त्याच्यावरून केलेला आहे. ग्रेटर अंडरस्टँडिंग ऑफ ह्युमन इव्हॉल्युशन. मग मानवाची उत्क्रांती की त्यांचे जीन्स आहे, त्यांच्या जीन्समध्ये आणि आपल्या जीन्समध्ये, इतर प्राण्यांच्या जीन्समध्ये आणि आपल्यामध्ये बरंचसं साम्य आहे आणि थोडासा बदल आहे. मग मानवाची उत्क्रांती कशी झाली असेल, एवढेच जीन नवीन तयार होऊन मानव तयार झाला का, तर इव्हॉल्युशन कोणापासून निर्माण झाला, पॅरेंटल हिस्ट्रीसाठीही त्याचा उपयोग होऊ शकतो आणि उत्क्रांती कशी झाली याचंही अंडरस्टँडिंग होण्यासाठी या जिनोम प्रोजेक्टचा उपयोग होऊ शकतो. पहा, कंपॅरेटिव्ह
कम्पॅरेटिव्ह जिनोम प्रोजेक्ट साईजमध्ये काय केलेलं आहे, स्टडी केलेलं आहे की ह्युमन होमोसेपियन्स, मानवाचं शास्त्रीय नाव काय आहे, होमोसेपियन ह्युमन बिईंग, त्याच्यामध्ये जवळजवळ 46 क्रोमोसोम्स आहेत, 46 गुणसूत्र आहेत आणि इस्टिमेटेड जीन नंबर अबाउट 33,000, 33,000 जीन्स काय केलेले आहेत, त्यांची रचना, पोझिशन आणि कार्य आपण काय केलेलं आहे, आयडेंटिफाय केलेलं आहे. इस्टिमेटेड साईज बेस पेअर आणि नायट्रोजिनस बेस पेअर किती आहेत, तर जवळजवळ 3 दशअब्ज नायट्रोजिनस बेस पेअर त्याच्यामध्ये आहेत. त्यानंतर मस्क्युलस क्रोमोसोम नंबर आहे 40, इस्टिमेटेड जीन्स आहेत जवळजवळ 25,000 जीन्स आहेत आणि त्याच्यावरचे नायट्रोजिनस बेस पेअर मात्र 2.9 बिलियन नायट्रोजिनस बेस पेअर्स आहेत. फ्रूट फ्लाय, ड्रासोफिला, मेलॅनोगास्टर याच्यामध्ये 8 क्रोमोसोम्स आहेत, 13,000 जीन्स आहेत 165 मिलियन नायट्रोजिनस बेस पेअर्स आहेत. त्यानंतर प्लॅन्ट अरबिडॉप्सिस थॅलियाना 10 क्रोमोसोम्स आहेत, 25,000 जीन्स आहेत आणि 157 बिलियन नायट्रोजिनस बेस पेअर्स आहेत. त्यानंतर राऊंड वर्म आपण पाहिला, सिनोरॅबिडिस इलिगॅन्स 12 नायट्रोजिनस बेस हे आहेत, क्रोमोसोम्स आहेत, 19,000 जीन्स आहेत आणि 97 मिलियन काय आहेत, नायट्रोजिनस बेस पेअर आहेत. त्यानंतर ईस्ट सॅकॅरामायसिस सेरेविसी 32 क्रोमोसोम्स आहेत, 600 जीन्स आहेत आणि 12 मिलियन काय आहेत, नायट्रोजिनस बेस पेअर आहेत. त्यानंतर बॅक्टेरिया इशर्शिया कोलाय नावाची जे बॅक्टेरिया आहे त्याच्यामध्ये एकच क्रोमोसोम्स असतो, 4,400 जीन्स आहेत आणि 4.6 मिलियन काय आहेत, नायट्रोजिनस बेस पेअर आहेत. अशा पद्धतीनं काय केलेले आहेत, हे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट बरोबर मानवाचे जीन स्टडी करताच काय केलेले आहेत, इतरही प्राण्यांचे, वनस्पतींचेही जीन्स स्टडी केलेले आहेत आणि त्यांचे नायट्रोजिनस बेस पेअर सिक्वेन्स आणि त्या जीन्स तो जीन्स किती नायट्रोजिनस बेस पेअरपासून बनलेला आहे आणि ते कोणतं कॅरेक्टर कंट्रोल करतात हे आयडेंटिफाय झालेलं आहे. आणि याचा उपयोग आपण मेडिकल सायन्समध्ये की एखादा आजार कसा निर्माण होऊ शकतो वगैरे, कशा जेनेटिक अनुवंशिक आजार जे आहे त्याचा याच्यासाठी किंवा त्याचा क्युरिंगसाठी सुद्धा उपयोग करू शकतो, थेरपिटिक यूज करू शकतो. त्याचबरोबर ह्या मॉलिक्युलर बायोलॉजी, इव्होल्युशन कसं झालं, त्याचा बायोटेक्नॉलॉजीमध्ये, लाईफ सायन्समध्ये याचा वापर करू शकतो. यासाठी हा ह्युमन जिनोम प्रोजेक्ट 1990 साली स्टार्ट झाला आणि 2003ला काय झाला, पूर्णत्वास आला. अशा पद्धतीचा हा आहे ह्युमन जिनोम प्रोजेक्ट. उद्याच्या तासाला आपण पुढचा भाग DNA फिंगरप्रिंट हा पाहू. थँक्यू.